आज बड़ी खुशी की बात है कि हर साल की तरह इस साल भी अहले सुन्नत वल जमात जामे मस्जिद नई गली शाहपुर बेलगाम की सरपरस्ती में और इसी तरीके से नई गली कमेटी, नई गली यंग कमेटी और साथ ही साथ जामिया मस्जिद नवी गली शाहपुर के तमाम तर सदर अराकीन ज़िम्मेदारान तमाम की मौजूदगी में, तमाम की सरपरस्ती में अली जनाब अमजद अली मोमिन और इनके रफ़क़ा तमाम मुहिबान की जानिब से हर साल की तरह इमसाल भी रमज़ान शरीफ के इस हसीन मौके पर आज इफ्तार पार्टी का यहाँ पे नवी गली जामे मस्जिद के सामने जो आयोजन किया गया है, जिसमें यहाँ पे आप देख सकते हैं कि हर धर्म के और हर मज़हब के मानने वाले और हमारे नवी गली पंच कमेटी के और इसी तरीके से भारत नगर पंच कमेटी के और इसी तरीके से जो मेहमान मुअज़्ज़ज़ जिनको यहाँ पे मदऊ किया गया है, सब के सब यहाँ पर हाजिर हैं। तो इन सब की बारगाह में जो है गुलहाए अक़ीदत पेश की जाएगी, यानी शाल पोशी की जाएगी। तो उसके लिए मैं सबसे पहले गुजारिश करूँगा कि यहाँ पे जितने भी ज़िम्मेदारान और अलग अलग कमेटी के जो भी ओहदेदारान यहाँ पे अपना कीमती वक्त निकाल के यहाँ पे आए हैं, मैं सबसे पहले तमाम लोगों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, सबका वेलकम करता हूँ कि आप सब लोग अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पे तशरीफ़ लाए और यहाँ सब लोग बैठकर एक साथ इफ्तारी के इस पार्टी में सब लोग शरीक हुए और सब लोग शरीक होकर एक मोहब्बत का सबूत पेश किए। सब लोग अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर आए हैं। मैं तहे दिल से अपनी जमात की तरफ से, अपने तमाम तर जिम्मेदारान और मैं अपनी गली की तरफ से मैं तमाम का इस्तकबाल करता हूं। या ठिकाणी रमजान निमित्त जामा मस्जिद नवी गल्ली यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम जो एकत्र येण्याचा जो प्रयोग करतायत, खरोखर तो प्रयोग अत्यंत वाखाणण्याजोगा आहे। कारण जातीय सलोखा निर्माण करायचा असेल तर या शाहपूर नवी गल्ली या भागातून निर्माण झालेला आहे। गेली कित्येक वर्ष एकदाच या ठिकाणी जो जातीय सलोखा बिघडला होता, त्याच्यानंतर जवळजवळ आज 25 वर्ष या ठिकाणचे सारे हिंदू आणि मुस्लिम बांधव एक दिलानं या ठिकाणी राहतात। प्रत्येक वर्षी हिंदू बांधवांना सन्मानानं या ठिकाणी इफ्तार पार्टीला बोलवलं जातं आणि प्रत्येक हिंदू मुस्लिम या ठिकाणी लहान असतील मोठे असतील ते एकत्र गुण्यागोविंदानं राहतात आणि हाच एक संदेश अख्ख्या बेळगावला इथून जातोय की जातीय सलोखा कसा निर्माण करायचा। त्या नवी गल्ली जामा मस्जिद या ठिकाणी दरवर्षी हा इफ्तार पार्टीचं आयोजन करते। त्यामुळे मी साऱ्या मुस्लिम बांधवांना, यंग कमिटी त्याचप्रमाणे मुस्लिम पंच कमिटी यांना मी धन्यवाद देतोय आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल आमचा मान सन्मान केल्याबद्दल मी धन्यवाद मानतोय आणि इथंच थांबतोय। धन्यवाद। ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ನವಿ ಗಲ್ಲಿ ಏನು ಈ ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸರಳ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದರು। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಸಮಾಜ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಗಣಪತಿ ಉತ್ಸವ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಉರ್ದು ಹಬ್ಬಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲನೂ ನಾವೆಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಕೂಡಿಕೆಸಿಂದ ಭಾವೈಕ್ಯತಾ ಒಂದು ಸಂಕೇತ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆಯಾಗಿ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಭಾಳ ಅತ್ಯಂತ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಎಲ್ಲ ಸಮಾರಂಭದೊಳಗೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪಾಲ್ಗೊಂಡ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿಗೆ, हिंदू बांधवರಿಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಎರಡು ಮಾತು सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे। अशा या इफ्तार पार्टीसाठी आमचे शाहपूर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय इन्स्पेक्टर श्री साहेब शिमानी साहेब, त्याचबरोबर या भारतनगर, नवी गल्ली, खासबाग, गणेशपूर गल्ली या भागातील लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्य करणारे असतील,
या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। प्रत्येक वर्षी या रमजान सणात इफ्तार पार्टी दिवशी गेली कित्येक वर्ष आम्ही पाहतोय, आम्हाला कधी या ठिकाणी विसरलं जात नाही। अगदी आदरानं या ठिकाणी बोलवलं जातंय आणि या सणात सहभागी होण्यासाठी एक चांगला आनंदाचा क्षण आम्हाला ते या ठिकाणी मिळवून देतात। गेली कित्येक वर्ष झाली आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम अजिबात भेदभाव मानत नाही। ते आमच्या सणात सहभागी होत असतात, आम्ही यांच्या सणात सहभागी होत असतो। अशा प्रकारे कार्य अत्यंत चांगलं चाललेलं आहे। या भागात अनेक बेळगावकरांनी सुद्धा, अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देतात आणि आवर्जून उल्लेख करतात त्याचा कुठेही, बाबा या नवी गल्लीत शहापूर भागात अत्यंत हिंदू आणि मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात, कधीच कुठं संघर्षाचा संबंध येत नाही आणि अशा प्रकारे सगळे उत्सव शांततेत पार पाडले जातात। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला जातोय, हे आम्हाला आणि तुम्हा बांधवांना सगळ्यांना अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि असंच हे आमचं धोरण आहे, तुमचं आणि आमचं शांततेचं। आम्ही सगळे एक आहोत, या दृष्टीतून आम्ही हे असंच धोरण कायम चालू ठेवूया आणि या भागात जास्तीत जास्त शांतता आणि एकी कशी नांदेल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करूया। आणि आज ज्या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी आमच्या नवी गल्ली पंच कमिटीच्या वतीनं यांचे सतस्य आभार मानतो। आमच्या नवी गल्लीतील मुस्लिम पंच कमिटी, मुस्लिम बांधव यांना रमजानच्या खूप शुभेच्छा। किती वर्षाप्रमाणे इफ्तार पार्टीला त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही इथं आलो। त्यांनी जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी वार्डाच्या नगरसेवक या नात्याने त्या सर्व मुस्लिम बांधवांना मी धन्यवाद देतो। गेले कित्येक वर्ष आमच्या गल्लीमध्ये हिंदू मुस्लिम सर्व सणामध्ये एकत्र येतात, काय गणपती असो किंवा मुस्लिमच्या ईद किंवा रमजान असो, त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करतात। आणि यासाठी आज इथं आमचे खास करून सतीश पाटील साहेब आले, तर महादेव पाटील साहेब आले, सगळेच भारतनगरचे पंच कमिटी आले, त्या सर्वांचं मी वार्डाच्या नगरसेवक या नात्याने सर्वांचं धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। जो नवी गली जुमा मस्जिद जमात के और यंग कमेटी की तरफ से जो प्रोग्राम रखा गया है, ये इफ्तार पार्टी का, इसमें हमारे मोहल्ले के हिंदू यंग कमेटी और पंच कमेटी और हमारे भारत नगर के यंग कमेटी और पंच कमेटी और हमारे शाहपुर एरिया के कारपोरेटर, एक दो चार कारपोरेटर है, सब कारपोरेटर हमारे आके ये इफ्तार पार्टी के अवसर बहुत इस तरह से प्रोग्राम में शामिल होते हैं। हमारे दावत को लब्बैक कहते हैं और हम इनका बहुत बड़ा शुक्र अदा करते हैं। साथ साथ हमारे शाहपुर के सिपाही साहब, ये भी हमारे लिए बहुत अच्छे तरह से हमारे साथ में मिलजुल के रहते हैं, हम इनका भी बहुत शुक्रिया अदा करते हैं।